हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज आपण बनवणार आहे चना मसाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग सुरू करू. इथं मी चणे घेतलेले आहे, ते रात्रभर भिजवून घेतलेले आहे. बघू शकता टम्म फुगलेले आहे. आता याला आपण चांगलं कुकरमध्ये शिजवून घेऊया. बघू शकता कुकरमध्ये टाकून घेतलेत आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं. जास्त पण नाही घालायचं पाणी. आणि मीठ टाकून घ्यायचं, कारण मग शिजताना मीठ आतपर्यंत मुरतं चांगलं. आणि याच्या मोठ्या गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत लागणारं साहित्य बघू. इथं मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारीक, तेजपत्ता घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो. चला आपण आपले चणे शिजलेत का बघूया. बघू शकता 4 मोठ्या गॅसवर शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. बघा छान शिजलेत. आता आपण बनवूया. इथं पॅन ठेवला आहे, मी गरम केला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे जिरे चांगले तडतडू द्यायचे. आणि कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाला, त्यामध्ये आता तेजपत्ता टाकून घेऊ आणि परत फिरून घेऊ. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायची, चांगली फिरून घ्यायची. इथे मिरची पावडर घेतलेला आहे मी. ही लाल मिरची पावडर नाही, तिखट आहे. थोडंसंच अर्धा चम्मच घातलेला आहे. आता हे लाल मिरची पावडर आहे, ते थोडंसं घातलेलं आहे. थोडीशी हळद आणि गरम मसाला, काळा मसाला घेतला आणि हा चना मसाला घेतला. पोह्याचा 1 चम्मच भरून घेतला होता. थोडा जास्त घातला तरी पण चालतो. छान सुगंध येतो चना मसाल्याला आणि टेस्टही छान येते. आता कढीपत्ता घालून घेऊ. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि परत फिरून घेऊ. टोमॅटो टाकून घ्यायचा, चांगला फिरून थोडा मॅश करून घेतला आहे. बघू शकता. आणि जे चणे शिजवून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि फिरून घ्यायचं चांगलं. आता इथं आपण थोडंसं मीठ चवीपुरतं घालून घेणार आहे. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण पहिले घातलेलं आहे आपण, त्याच्यामुळं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आता एकजीव सगळं मसाला आणि चणे. बघा चांगलं एकजीव करून घेतलं आहे. आता अगदी थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, कारण पाणी नाही घातलं तरीही चालतं, पण थोडंसं पाणी घालून होऊ दिलं
तर जो मसाला आहे तो चण्याच्या आतपर्यंत असा मुरतो आणि खाताना चव खूप छान येते. बघू शकता किती छान झाले आपले चना मसाला. आपला चना मसाला आता बनून रेडी आहे. बघू शकता. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.